नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वर्ब मीन्स क्रियापद. वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. येथे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द महत्त्वाचा आहे. आपण काय बघितलं की वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतो. आता क्रिया दर्शवणारा किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो आहे तो आपला क्रियापद असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आता आपण बघूया काय आहे. तर एक्झाम्पलमध्ये आय लर्न अ पोयम. आता लर्न हा शब्द आहे, हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. म्हणजे आय लर्न अ पोयम. आपण असं नाही म्हणू आय अ पोयम, नाही, कारण की लर्न असेल तेव्हाच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. त्याला आपण म्हणतो क्रियापद म्हणजेच वर्ब. सेकंड बघूया, सी इज अ डॉक्टर. ही हॅज अ डॉक्टर. जर वाक्यामध्ये क्रिया दर्शविणारा किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द नसेल तर आपलं वाक्य हे पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे वर्ब हे आपलं वाक्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता टाईप्स ऑफ वर्बचे टाईप किती आहेत आपण ते बघणार आहे. वर्बचे टाईप्स आहेत 2, मेन वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब. आता पहिला आहे मेन वर्ब्समध्ये मुख्य क्रियापदे जे आहेत ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह, म्हणजे सकारात्मक आणि अकर्मक. आणि ऑक्झिलरीमध्ये आहे प्रायमरी आणि मॉडल, म्हणजे प्राथमिक आणि भाववाचक. आता त्याच्यामधलं मेन जे वर्ब आहे ते बघूया. वाक्यातील मुख्य क्रियादर्शक शब्दास मुख्य क्रियापद म्हणतात. म्हणजे वाक्यातील जे मुख्य क्रिया जो दाखवतो त्या शब्दाला आपण मुख्य क्रियापद म्हणतो. आणि आपण ज्या क्रिया करतो त्या मुख्य क्रियापदाने दर्शवतात. जे आपण क्रिया करतो त्या मुख्य क्रियापदाने दर्शवतात. ज्या क्रियापदाची काळानुसार 3 रूपे होतात तसेच ING प्रत्यय लागू शकतो. काळानुसार 3 जे आहेत ते रूपे होतात आणि आपण ING प्रत्यय पण लागू शकते. अशी कोणतेही क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून वापरले जाऊ शकते. तर आता एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. ही इज रनिंग. ING आपल्या इथं लागला. आताच आपण बघितलं की ING प्रत्यय पण लागू शकते. आणि ही इज अ टीचर आपलं वर्ब लागलं आहे. आता ट्रान्झिटिव्ह पहिले जे बघणार आहे आपण, जे मेन वर्ब्समधलं बघणार आहोत आपण, सकर्मक क्रियापदे. ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडते अशा वाक्यातील क्रियापदास ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडते अशा वाक्यातील क्रियापदास आपण काय बोलतो, ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतो. तर ही एट ॲन ॲपल. तर ही कशावर क्रिया घडली आपली जी आहे कर्त्यावर. त्याच्यामुळे हे जे आपलं झालं ते सकर्मक क्रियापद झालं. आता दुसरं आपण बघणार आहे इनट्रान्झिटिव्ह, म्हणजे अकर्मक क्रियापदे. ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडत नाही. म्हणजे ज्या वाक्याची कर्त्यावर क्रिया घडत नाही. पहिले आपण बघितलं की कर्त्याची कर्मावर क्रिया घडते. आता इथे वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडत नाही, क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशी थांबते अशा क्रियापदांना इनट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. म्हणजे क्रिया जी आहे ती कर्त्यापासूनच सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते अशा क्रियापदांना आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतो, अकर्मक क्रियापद असे म्हणतो आपण. तर ते झालं. आता एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. ही लाफ्स लाऊडली. दुसरं बघूया, ही रन फास्ट. म्हणजे क्रिया झाली आणि क्रिया तिथेच थांबली कर्त्यापाशीच, म्हणून आपलं जे हे आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आता 5 फॉर्म्स ऑफ वर्बचे आपण जे 5 फॉर्म्स आहेत ते बघूया. क्रियापदाचे 5 रूपे जे आहे ते आपण आता बघणार आहोत. आणि नेम पहिला आहे टू वर्क. हे आहे आपलं इन्फिनेटिव्ह. दुसरं आहे वर्क. हे आहे बेअर इन्फिनेटिव्ह, म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये. वर्क्ड ED लागलं म्हणजे आपलं पास्ट टेन्स झाला. वर्क्ड हे पास्ट पार्टिसिपेट झाला आपला. आणि वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल. हे आपण बघितले 5 फॉर्म्स ऑफ वर्ब. आता बघणार आहे 3 फॉर्म्स ऑफ वर्ब, म्हणजे क्रियापदाचे 3 रूपे बघणार आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल. क्रियापदाचे मूळ रूप भूतकाळ किंवा भूतकाळवाचक धातू साधित. पहिला आहे अबाईट, अबोट. दुसरा आहे अराईज, अरोज, रायझिस.
अवेकन यानुसार जे आहेत आपले ते 3 फॉर्म्स वर्बचे आपले बनतात. 5 फॉर्म्स आणि 3 फॉर्म्स आपण वर्बचे बघितलेले. असेच नुसार जे पण काही शब्द येतील त्याचे आपल्याला तयार बनवायचे आहेत. आता नंतर बघणार आहे पार्टिसिपलचे उपयोग जे होतात ते. प्रेझेंट पार्टिसिपलचे उपयोग आपण पहिले बघणार आहे. पहिला आहे व्ही प्लस आय एन जी. उपयोग नाम म्हणून करता किंवा कर्माच्या जागी केल्यास त्याला जेन्युएट असे म्हणतात. म्हणजे व्ही प्लस आय एन जीचा उपयोग नाम म्हणून जर आपण करता किंवा कर्माच्या जागी जर केला तर त्याला जेन्युएट असे म्हणतात. जसे कर्त्याच्या जागी, आता काय बोललो आपण, कर्त्याची किंवा कर्माच्या जागी. तर आता पहिलं वाक्य आपण बघणार आहे. प्लेइंग इज अ गुड एक्सरसाइज. इथे आपला कर्त्यालाच लागलेलं आहे आय एन जी. दुसरं ही लाईक्स प्लेइंग क्रिकेट. तर इथे पण आपलं आय एन जी आलेलं आहे. आणि डेईंग इज अ बेटर दॅन बिगिन. इथे पण आपला आय एन जी आलेला आहे. अशा नुसार वाक्यामध्ये आय एन जी जर आलं तर लगेच आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपेट आहे असं ओळखायचं आहे. आता प्रेझेंट पार्टिसिपेटचा उपयोग विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणून केला जाऊ शकतो. तर बघणार आपण वॉशिंग मशीन, फोल्डिंग चेअर. जसं आय एन जी लावून जे आलेलं आहे त्याचं ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण उपयोग करू शकतो. आता दुसरं आपण जे बघणार आहोत ते आहे पार्ट्स पार्टिसिपलचे उपयोग. V3 पार्ट्स पार्टिसिपलचा विशेषण म्हणून वापर केला जातो. ब्रोकन चेअर, टॉर्न क्लोथ्स, स्पोकन इंग्लिश. म्हणजे V3 लावून आपण वाक्याला V3 लावून पार्ट पार्टिसिपेटचा विशेषण म्हणून आपण वापर करू शकतो. थर्ड आहे इंडिफिनिटचा उपयोग जे आहे ते आपण बघूया. नोटमध्ये बघूया. 2 + V1 ला इन्फिनिटिव्ह म्हणतात तर V1ला बॅरी इन्फिनिटिव्ह असे म्हणतात. एक्झाम्पलमध्ये आय वॉन्ट टू गो हे आहे आपलं इन्फिनिटिव्ह आणि लेट हिम गो हे आहे बॅरी इन्फिनिटिव्ह. अशानुसार वाक्य आले तर आपल्याला लगेच ओळखायचं आहे. आता इन्फिनिटिव्हचा जो कर्म आहे, कर्म म्हणून वापर होतो ते आपण बघूया. एक्झाम्पलमध्ये नो वन वॉन्ट्स टू डाय. आता इन्फिनिटिव्हचा कर्म म्हणून पण वापर होतो. तर कशानुसार होतो तर इथे आपल्याला टू डाय, त्याच्यामुळे हे जे आहे कर्म म्हणून पण आपला वापर झालेला आहे. वरील वाक्यात वॉन्ट्स जे आहे आपले हे सकर्मक क्रियापद आहे. जसे आय वॉन्ट अ पेन, आपण काय बोलतो आय वॉन्ट अ पेन. या वाक्यात अ पेन हे कर्म आहे म्हणून टू डाय सुद्धा कर्माचीच कार्य करते. आणि इन्फिनिटिव्हचं पूरक म्हणजे कंप्लीट म्हणून वापर केला जातो. जसं की ही इज टू गो. जसे ॲम, इज, आर, वॉज, वेअर यापैकी मुख्य क्रियापद असेल तर क्रियापदानंतर येणारा शब्द कर्त्याची पूरक माहिती सांगणारा असतो. म्हणून वरील वाक्यात टू गोचे हे रूप आहे. टू गे हे रूप आपलं आहे. ह्याच्यानुसार आपल्याला ओळखायचं आहे की इन्फिनिटिव्हचा कसा वापर होतो ते. ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे बघणारा. ऑक्झिलरी या शब्दाचा अर्थ सहाय्य करणारा असा होतो. वेगवेगळे कार्य तयार करणे तसेच वेगवेगळ्या अर्थाचे वाक्य तयार करणे यासाठी सहाय्यकारी क्रियापदाची मदत करतात. सहाय्यकारी क्रियापदाचे खालीलप्रमाणे 2 गटात विभागणी होते ते आपण बघूया. हेल्पिंग वर्बचे जे बघूया प्रायमरी, ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीमध्ये. एकूण हे जे प्रायमरी आहेत ते एकूण 11 आहेत आणि मॉडल जे आहेत ते 13 आहेत. तर टू बीची रूपे ॲम, इज, आर प्रेझेंट टेन्समध्ये, वॉज, वेअर पास्ट टेन्समध्ये. टू हॅवची रूपे हॅव आणि हॅज प्रेझेंट टेन्समध्ये. टू डूची रूपे डू डज प्रेझेंट टेन्समध्ये आणि डिड पास्ट टेन्समध्ये. आता मॉडल ऑक्झिलरीजमध्ये ते एकूण 13 आहेत ते मॉडल्स बघूया. शॉल, विल जे आहे फक्त भविष्यकाळ दर्शवण्यासाठी आणि शुड, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट यानुसार. सेमी मॉडल्समध्ये डेअरी टू आणि आउट टू, यूज टू, नीड टू यानुसार आहे. आपले जे आहे हेल्पिंग वर्ब्स यानुसार आहेत ते 24 आहेत. जे 2 गटांमध्ये त्यांची विभागणी होते प्रायमरी आणि ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज. तर याच्यानुसार जे आहेत तर आपले हेल्पिंग वर्ब आहेत. आता बाकीचे जे आहेत आपण एक एक करून नंतर सर्व दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आतापर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ सर्व बघितला आहे तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन नवीन असेच व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील.